नमस्कार मित्रांनो, दत्त जयंतीच्या सप्ताह काळामध्ये आपण काय काय नियम पाळायला पाहिजेत? तर पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन. 7ही दिवस आपण ब्रह्मचर्य पाळायलाच पाहिजे. दुसरा नियम म्हणजे आपण अन्नशुद्धी. कुठलेही परान्न भोजन आपण ग्रहण करू नये. शक्य झालं तर आपणच स्वयंपाक करावा, त्याचा नैवेद्य दत्तप्रभूंना दाखवून तो प्रसाद म्हणून भक्षण करावा. अन्न हे सात्विकच असावे आणि ते मीठ म्हणजे थोडंसं असावं. तिसरा नियम म्हणजे आपण दाढी करू नये, केस कापू नयेत, नखं काढू नयेत. हा महत्त्वाचा नियम आहे. त्यानंतर आपण गादीवर झोपू नये. शक्य झाल्यास तर जमिनीवरती घोंगडी अथवा चटई टाकून त्यावरती झोपावे. परगावी प्रवास करू नये शक्य झाला तर. काया वाचा मनाने पवित्रच राहायला पाहिजे. कुठलेही वाईट दृश्य डोळ्याने बघू नये, काही वाईट ऐकू नये आणि मुखाद्वारे वाईट शब्द बोलू नयेत. आणि शक्य झाल्यास जास्तीत जास्त दत्तप्रभूंचे नामस्मरण करायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. हे महत्त्वाचे नियम दत्त जयंतीच्या या सप्ताहामध्ये आपण पाळायलाच पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त